पथरोड हत्याकांड पैशाच्या वादातून तरुणाचा खून, 6 जण पोलिसांच्या ताब्यात. अंजनगाव सुर्जी वाघडोहा खोडगाव रस्त्यावरच्या शेतातल्या कालव्यात बुधवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जळालेले प्रेत सापडल्यामुळे अंजनगाव परिसरात खळबळ उडाली होती. पण अमरावती ग्रामीण पोलिसांनी काही तासातच या प्रकरणाचा तपास लावला. पैशाच्या वादातून एका तरुणाला मारून त्याचा देह जाळून टाकण्याची धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणात 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून एका अल्पवयीन मुलाचाही यात हात असल्याचा समोर आला आहे. मंगळवारी सकाळी वाघडोहाचे पोलीस पाटील सुभाष काकड यांनी पनोड पोलिसांना फोन करून कालव्यात जळालेलं प्रेत पडल्याची खबर तातडीने दिली. घटनास्थळी 4 चाकी गाडीच्या टायरचे ठसेही दिसून आले होते. त्यावरून पोलिसांनी तपासाचे चक्र वेगात फिरवले. तांत्रिक माहिती आणि गुप्त खबरांच्या आधारे अंजनगाव सुर्जीतील पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम मोहनलाल रॉय वय वर्ष 28 याच्यावर संशय गेला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तरं पोलिसांना दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सगळा प्रकार सांगितल्याची माहिती आहे. मृत तरुणाचं नाव शेखा शाहरुख शेख, राहणार आर्वी असं असून वरिया जिल्ह्यातील आर्वी वैचील प्रशांत महाजन यांच्याशी पैशावरून जुना वाद होता. त्यातून रागाच्या भरात प्रशांत महाजन, त्याचा मुलगा टिकेश आणि त्याचा मित्र अली असगर यांनी मिळून शाहरुखला गावाबाहेर बोलून बेदम मारहाण केली. त्या मारहाणीतच त्याचा जीव गेला असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घाबरलेल्या आरोपींनी मृतदेह गाडीत टाकून लेहगावकडे नेला. पुढे शुभम मोहनलाल रॉय आणि त्याच्या हॉटेलवरील काही नोकरांच्या मदतीने शहानूर चरणाच्या कालव्यात नेऊन शरीर पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात टिकेश प्रशांत महाजन वय वर्ष 18 राहणार आर्वी, प्रशांत हरिचंद्र महाजन वय वर्ष 59 राहणार आर्वी, अली असगर सब्बर हुसेन वय वर्ष 28 राहणार आर्वी, हर्षित प्रकाश गौर वय वर्ष 19 राहणार अंजनगाव सुर्जी भोईपुरा, निखिल दीपचंद गौर वय वर्ष 32 भोईपुरा अंजनगाव सुर्जी आणि शुभम मोहनलाल रॉय वय वर्ष 28 राहणार बुधवारा अंजनगाव सुर्जी या सर्व आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.